महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मालक, आता सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न आम्हाला हा विचारायचा आहे. आम्ही बऱ्याचदा वळू मालकांकडे जातो. वळू मालक असतील किंवा एखादा गाई मालक असेल. आता हल्ली गाईकडून एक चांगला वळू भरायचा, गाईला एक चांगली पायदास घ्यायची आणि चांगल्या वासरांचा जन्म झाल्यानंतर ती वासरं विक्री करायची किंवा स्वतःकडेच ठेवायची. तर त्यांना आम्ही नेहमी विचारायचो की बाबा तुम्ही ही वासरं जन्माला घालता तुमच्या गाईकडून. आता त्यांच्याकडे गाय आहे, ती पुढं कंटिन्यू गायची 10, 12, 15 वेतं घेऊन त्यांच्याकडे कंटिन्यू त्यांना ते गणित जमलेलं असतं. पण आम्ही त्यांना विचारतो की बाबा ती वासरं तुम्ही वेळेत विकली पाहिजे का तुमच्याकडेच ठेवली पाहिजे. तर मला थोडंसं या शर्यत क्षेत्रामध्ये विचारायचं की आता हल्ली बरंचसं युवक वर्ग पण इकडे येतोय किंवा आम्ही हे पाहिलं की काहींची कॅपॅसिटी नाही, तिथं जवळपास गावातली 4-5 मित्र एकत्र येऊन वासरू सांभाळतात ते. मग ते कदाचित स्वतःच्या गोट्यावर पण नाही, तिसऱ्याच्या गोट्यावर सांभाळत असतील. पण ते वासरू कदाचित आपण असं म्हणू की आता ही छंदापोटी तिथं आली, पण लकीली त्यांचं नशीब एवढं चांगलं की ते वासरू लई नंबरात पळतंय. मग अशा वेळेस नंबरात पळत असताना त्यांची कॅपॅसिटी नव्हती वासरू घेण्याची, त्यामुळे ते 5-6 जण एकत्र आले, 5-6 जणांनी पैसे एकत्र केले आणि मग ते पळते. आता जर वासरू आम्ही असं ऐकलंय की जर वासरू पळत असेल तर ते वासरू पाळणाऱ्याला किंमत, लई मोठी किंमत म्हणजे अवाढव्य किंमत मिळते. मग अशा वेळेस त्या युवकांनी किंवा त्या शेतकऱ्यांनी जे 4-5 एकत्र आले ती मुलं, त्यांनी ते वासरू विकून त्याचे 2 रुपये केले पाहिजे का नाही पाहिजे. कारण शेतकऱ्याचं हे आयुष्य दिसायला कॅमेरा छान वाटते, पण ह्याच्या मागचा संघर्ष खूप मोठा आहे. खरं पाहिलं गेलं तर लाखातला एक शब्द मला तर काटा येतो हे सांगताना. तर मग त्यावेळेस त्या व्यक्तींनी, त्या मुलांनी, शेतकऱ्यांनी ते वासरू विकून त्याचे 2 रुपये केले पाहिजे का? आता बघा, खूप छान आहे प्रश्न हा तसा. तर 4-5 मुलांनी किंवा 4-5 गाडा मालकांनी एकत्र येऊन घेतलेलं वासरू असो किंवा एखाद्या सर्वसाधारण कुटुंबाला त्या बैलगाड्याचा छंद आहे म्हणून त्यांनी आपली पैपुंजी, मी जवळून सांगतो साहेब, 5 रुपये शेकड्याने, 10 रुपये शेकड्याने पैसे काढून वासरं, मी नाव नाही सांगणार नक्की त्यांचं, पण 5 रुपये 10 रुपये शेकड्याने पैसे काढून वासरं शर्यतीचा बैल घेतलेला मी पाहिलेलं आहे. म्हणजे आईच्या अंगावरचा दागिना गहाण ठेवून पैसे घेऊन येऊन नागपूरच्या एका म्हणजे खिलार प्रेमीने असं म्हणा किंवा शर्यत प्रेमीने म्हणू आपण त्यांना, नागपूरचा आहे तो व्यक्ती, मला वाटतं त्याचं नाव पण माझ्याकडं नंबर सेव्ह आहे त्याचा. तर नागपूरवरून एक शर्यत प्रेमी आला होता. नागपूरवरून त्यांनी माझ्याकडं फोनवर पाहून, म्हणजे फोटो पाहून त्यांनी वासरू माझ्याकडं ठरवलं होतं 90,000 रुपयाला. तसं तर वासरू टॉपचंच होतं, वासरू चांगलं होतं. ते फोनवर ठरवलं होतं 90,000 रुपयाला. आणि बोलता बोलता त्यांनी 70-75,000 रुपये जुळवून आणले होते. त्यापैकी त्याच्यातले 50,000 रुपये त्यांनी त्याच्या आईचा दागिना गहाण ठेवून आणलेले होते आणि उर्वरित 25-30,000 रुपये त्याच्याकडे जे होते ते त्याने अशी शारडं करडं विकून जमवलेले होते. मी तर त्याला वाईट बोललो. खरं तर तुला शर्यत क्षेत्रात यायची म्हणा किंवा याची काय गरज नव्हती, हेच मी त्याला ते सांगितलं की हे नव्हतं करायला पाहिजे, किंवा आईचा दागिना गहाण ठेवून तू जर शर्यत करणार असेल तर ते चुकीचं आहे, हेच मी त्याला म्हणलो. पण हौशेला मोल नाही असं म्हणता येईल. तर अशा बैलगाडा मालकांसाठी किंवा मुलांसाठी मी नक्कीच सांगेल, आता 4-5 जणांचं एक वेळेस ठीक आहे, कारण एखाद्याला जर ते वासरू घ्यायचे आणि ते 4 जणांना मिळून घ्यायचे, वासराचा विषय चालला आपला की जो फायनल काढतोय 1 नंबरचा बैल, अशाच नाही म्हणत आहे मी. कारण असा नाद करणारी लोक किंवा 20-25 लाख रुपयाचा बैल घेणारे लोक, गाडा मालक 4-5 जण एकत्र येत आहेत, 5-5 लाख रुपये किंवा 7-7 लाख रुपये एकत्र टाकून जे बैल घेतात, ते 5-7 लाख रुपये सुद्धा भरणारा माणूस काय गरीब नाही म्हणता यायचं त्याला. त्यांनी तो हौशेपोटी केलेला विषय असतो, त्यांना आपल्याला काहीच बोलायचं नाही. त्यांनी अजून मोठा बैल घ्यावं, 1 नंबरमध्ये यावं, नाव कमावं, छानच आहे. पण आता जी नवीन मुलं 20-25 आहेत
खरोखरच परिस्थिती नाही. समजा 4-5 जणांनी मिळून त्यांनी जर एखादं वासरूर घेतलं 5-50 हजाराचं, 10-10 हजार रुपयेच गुंतलेले असते, त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. पण एखाद्या कुटुंबात, सर्वसाधारण कुटुंबातलं एखाद्या पोरग किंवा ते कुटुंब नादाला लागले, त्यांनी माझ्यासारख्या कोण म्हणा किंवा बाजारातून आणू द्या 30-40 हजाराचं वासरूर आणले, पण जो त्याही परिस्थितीत नादाला लागलेला असतो ना माणूस, त्याचा नाद नाही करायचा. तो फार छंदी असतो किंवा त्याला त्या क्षेत्रात, त्या छंदात तळाशी उतरायची त्याची तयारी असते. तळाशी म्हणजे काय, आपलं मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याला ट्रेनिंग ह्या त्या गोष्टीला तो सगळ्यात वेळही देऊ शकतो आणि त्या शर्यतीसाठी तो काहीही करायची त्याची तयारी असते. मग अशा तयार व्यक्तीने, कुटुंबातल्या एखाद्या मुलाने जर हौसेपोटी 40-50 हजाराचं वासरू आणलं, त्यांनी त्याला वेळ देऊन खुराक म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी परिस्थिती नसताना तयार केलेल्या आहेत. मग 40-50 हजाराचं ते वासरू घेतले, 22 हजार रुपये त्याच्यावर त्यांनी खर्च केला आहे. आणि तेच वासरू ह्या वयात सांभाळून, समजा वर्षभराचं 8-10 महिन्याचं वासरू घेतले, ह्या वयात सांभाळून ते पुढच्या वर्षी आहे ना टॉप करते, असं समजा आपण फायनलमध्ये 1 नंबर 2 नंबरला राहते. आणि त्या वासराची मागणी मार्केटमध्ये, शर्यतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते. अगदीच आदत वयात, 2 दात वयात जोत घातलेलं वासरू 25 लाख रुपयापर्यंत त्याची किंमत होऊ शकते आणि होती. मी पाहतोय, जवळून पाहतोय. मग तुम्ही सांगा, ज्या कुटुंबाने 25 लाख रुपये एकत्र पाहिलेलेच नाही, त्यांना आपल्याला कमी लेखायचं नाही. आपण ह्याच्यावर उत्तर देतोय की त्यांनी ते विकलं पाहिजे का नाही विकलं पाहिजे. मग आता तुम्ही सांगा, त्या कुटुंबाने 25 लाख रुपये एकत्र कधी पाहिलेलेच नाही. मी म्हणतो आपल्याही कुटुंबात त्यावेळेची कंडिशन तशी होती, आपणही तो निर्णय घेतलेला आहे वेळेला. तर मग 20-25 लाख रुपयाला जर ते वासरू विकलं जात असेल, तर मी नक्कीच सांगेल की त्या मुलाने नाद छंद थोडा वेळ थांबवून ते वासरू नक्की विकलं पाहिजे. अगदीच त्याने जर ते वासरू, तो बैल 25 लाख रुपयाला विकला ना, परत शर्यत क्षेत्रासाठी त्याने त्याच्यातले ते 5 लाख रुपये बाजूला काढून ठेवले पाहिजे. परत एखादी 2-3 वासरं चांगली आणून ती शिकवली पाहिजे, पळवली पाहिजे. दरम्यानच्या काळामध्ये असं नक्की होईल, त्याने जर तो 25 लाख रुपयाचा तो 1 नंबर करणारा बैल सांभाळीत राहिला. आता आपण पाहतोय, आज 1 नंबर केलेला, फायनल केलेला बैल उद्याच्या गटात उभा राहिलेला सुद्धा पाहिला आहे आपण. म्हणून ती रिस्क न घेता, रिस्क म्हणजे त्याने काय त्याला 10 लाख रुपये 20 लाख रुपये घालवले नाहीत, पण त्याला आलेली ती संधी आहे असं म्हणू आपण. मग जर त्याचे 20-25 लाख रुपयाला एखादा बैल मागितला, तर त्याने त्याचे ते 25 लाख रुपये करून घेतले पाहिजे, 20 लाख रुपये करून घेतले पाहिजे आणि परत 5 लाख रुपये शर्यत क्षेत्रासाठी ठेवले पाहिजे. 2 वासरं 3 वासरं, अगदी त्यावेळेस त्याने 40-50 घेतलं होतं, त्याने ते 70-80 हजाराचं वासरू एक घ्यावं, लाख रुपयाचं घ्यावं. 2 वासरं जर त्याच्या नजरेने तशी त्याने घेतली, तर त्याच्यातलं 2-3 वासरांपैकी एखादा तरी वासरू परत तो बनवू शकतो. आणि कुटुंबाला त्या 2 लाख रुपये 3 लाख रुपयाची वासरं घेतलेले असते, परत तुमच्या गाडी भाडा असेल, शर्यतीला जायचं असेल, त्या वासराचं खुराक असेल, याच्यासाठी राहिलेले त्या 5 लाखापैकी 2-3 लाख रुपये वासरू घ्यायला घालवलेले, 1-2 लाख रुपये खुराटाकाला त्या गाडी भाड्याला घालवलेले, असे 5 लाखात त्याचं ते शर्यत क्षेत्र चालेल. उरलेले 20 लाख रुपये आहेत ना, त्याच्या कुटुंबासाठी चालेल. कुटुंबातल्या माणसाचं सुद्धा किंवा त्याच्या वडिलांचा असो, चुलत्याचा असो, भावाचा असो, म्हणण्याचं कारण येणार नाही की तू शर्यतीसाठी वेळ घालवते, काय त्या शर्यत क्षेत्रात मिळते, किंवा शर्यत क्षेत्र पण चालेल, कुटुंबात त्याचा हातभार पण लागेल. म्हणून ते वासरू जर मोठ्या रकमेत विकलं जात असेल, तर 100% त्या बैलगाडा मालकाने, त्या मुलाने ते वासरू विकलं पाहिजे. ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत ना साहेब, छंद करणारे, मी मगाशीच म्हणलो राईस प्लेट जेवण, किंवा त्याला सांभाळायला तेवढी जागा नाही, नाद तर भरपूर आहे, त्याच्याकडे तो पैसा आहे पण आहे, त्याने तो बैल घेऊ द्या ना नक्की. त्याला ते 25 लाख रुपये त्याच्यासाठी जास्त मोठी रक्कम नाही, पण हाऊस मोठी रक्कम आहे, शर्यत क्षेत्र नाव मोठे आहे. मग ते नाव कमवायलासाठी त्याने त्याचे 25 लाख रुपये टाकले, त्याच्यासाठी ती मोठी रक्कम नाही, त्याला ती घालवू द्या. आपली सर्वसाधारण परिस्थिती आहे, आपल्या कुटुंबाला हातभार लागण्यासाठी ती 20-25 लाख रुपये म्हणजे फार मोठी रक्कम आहे. मग ती आपण मिळवू द्या, म्हणजे समतोल राहील याचा, आणि शर्यत क्षेत्र नक्की टिकून राहील असं मला वाटतं. धन्यवाद.
मला का आता अजून एक असं विचारायचं आहे की शर्यत, आता प्रत्येक शर्यतीचे प्रकार भरपूर आहे. या 4 बैलामध्ये कुठल्या प्रकारचं वासरू हे निवडलं जातं किंवा त्याची कोणत्या गोष्टी बघितल्या जातात? आता आम्ही असं ऐकलं की आता जेव्हा आपण घाटामध्ये बैल जुपणी करतो आणि सोडतो, त्या घाटातनं बैलांचा तो काय म्हणू आपण, आता तुम्ही मागाशी ते घड्याळाचं पण सांगितलं की घड्याळाचं काम किती महत्त्वाचं आहे. आता बैल सोडत असताना बैलांनी मागच्या पायानी एक ती जंप घेणं किंवा ती धाव घेणं, तर त्याच्यासाठी मागच्या पाय आणि पुढचे पाय, आता बैलाची रचना जर पाहायला गेलं तर कदाचित आपण असं म्हणू की पुढचे पाय थोडेसे बारीक असतात, मागचे पाय हे थोडेसे मोठे असतात, पण लांब असतात. कदाचित काही बैल अशी पाहायला गेले की ज्यांचे पुढचे पाय मोठे. मग त्यावेळेस आता असं म्हणतात की कुठली गोष्ट असू, घराचं बांधकाम जरी असेल तर ते फाउंडेशन पासून महत्वाचं आहे. हो. ते तुम्ही फाउंडेशन किती भक्कम केलं, त्याच्यावर किती मजले चढवताय. तसंच मग हे फाउंडेशन किती महत्वाचं आहे किंवा काय पद्धतीचं वासरू निवडलं जातं तुमच्या याच्यामध्ये? फाउंडेशनला तर साहेब महत्त्व दिलंच जातं 100%. आणि बेंबट, कांबळ ह्या बऱ्याच गोष्टी आपण पाहून वासरू घेतो. 100% जास्त प्रमाणात म्हणजे जास्त संख्येत पळणारी बैल ह्या गोष्टी पाळलेल्यांपैकीच एक आहेत. पण आता त्याच्या पुढं जाऊन काही गोष्टी बोलेल मी. कोशा खिलारमध्ये काय जात आहे किंवा गावरांमध्ये, आता आपला काळा बैल पळतो 1 नंबरला, आत्ता मिल्खा नाव आहे त्याचं, एवढी कांबळ आहे त्याला. तो जातीतला विषय, ठराविक जात आहे ना जी, त्याच्यात गरम रक्ताचं वासरू असलं ते 1 नंबरमध्ये पळतंय, फायनललाही पळतंय. म्हणजे कांबळ 100% आहे. आणि तो बैल 1 नंबरमध्ये किंवा टॉपला पळू शकत नाही अशातला काय भाग नाही. बैलाची चपळता बघितलीच जाते, फक्त प्रमाण जास्त असतं किंवा ह्या ज्या गोष्टी सगळ्या पाहिल्या जातात. पाठीचा काना ताठ पाहिजे, बेंबट कमी पाहिजे किंवा नसलं पाहिजे, शेपूट आखूड पाहिजे, कांबळ कमी किंवा नसली पाहिजे, कांबळ मुरलेली पाहिजे, ह्या गोष्टी नक्की पाहिल्या जातात. पण मग अशी जे आपण बोललो आहे त्यात 100% तथ्य ट्रेनिंग आणि ट्रेनिंगच. ट्रेनिंगला फार महत्त्व आहे. दुसरी गोष्ट, ज्या बैलाच्या अंगात गरमपणा आहे, मग त्याला कांबळ आहे, बेंबाट आहे, शेपूट लांब आहे, तो बैल 1 नंबरला पळतो. आता बरीच बैल अशी आहेत, कोणाचंच नाव घेणं उचित नाही, पण त्यांना कांबळ आहे, बेंबाट आहे, शेपूटही लांब आहे त्यांचं, पण आता टॉपला फायनलमध्ये चालू आहेत बैल. म्हणजे 100% नाही म्हणता येत, पण त्या गोष्टीला महत्त्व आहे. जास्त प्रमाणात बैल त्या बाजूची पळत आहेत ज्यांना कांबळ नाही, बेंबाट नाही अशी. पण ज्यांना कांबळ आणि बेंबाट आहे ते पळतच नाही असंही नाही. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ट्रेनिंगलाच आहे त्यातूनही, पण असंच मी म्हणाल. आता ट्रेनिंगचा विषय जो तुम्ही म्हणताय, तर आता ट्रेनिंगमध्ये असं आहे का की बाबा आता त्याचा अंगभूत गुण असला पाहिजे, तर ही बेसिक गोष्ट आहे की आपण किती प्रयत्न केले तरी त्या वासरामध्ये ते गुण पाहिजे. पण एखाद्या वासरामध्ये चपळपणा किंवा धावण्याचा स्पीड त्याचा समजा कमी आहे, तर तो स्पीड आपण वाढवू शकतो का ट्रेनिंगमध्ये? म्हणजे त्याला मला काय म्हणायचं आहे, त्याला एक्स्ट्रा वैरण, खुराक किंवा अजून काही टॉनिक पाजणं असं काही प्रकाराने तो स्पीड वाढवू शकतो का? नाही साहेब, हा खूप आतला प्रश्न आहे तसा तर. पण तरी मी सांगतो तुम्हाला, म्हणून तर 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर तयार झालेत. त्याच्या अंगकाठीत किंवा शरीरात जेवढी पावर आहे ना तेवढाच तो पळवू शकतो. एखाद्या वेळेस आता त्या गोष्टीवर बोलूच नाही, जाऊ द्या. पण आता बऱ्याच प्रकारे प्रयत्न केला जातो की 2 नंबरचं वासरू किंवा 1 नंबरमध्ये पळवायला, पण त्या गोष्टीला काय अर्थ नाही. ते फक्त तेवढ्या पुरतंच मर्यादित असते, ते योग्य नाही आहे. ज्याच्या शरीरात अंगकाठीत पावर आहे ना तोच 1 नंबरला तयार होऊ शकतो, तोच फायनलचा बैल तयार होऊ शकतो. नुसता जागेवर बसणारा मसोबा आहे किंवा मंद वासरू आहे ज्याचं कॅपॅसिटी नाही, मग त्याच्यात आपण खर्च करून जर काही करणार असू तर ते 1 नंबरमध्ये नाही येऊ शकत. कितीही प्रयत्न केला आणि कितीही खर्च केला तरी ज्याच्या शरीरात कॅपॅसिटी नाही 1 नंबरमध्ये पळायची, त्याला आपण प्रयत्न करून 1 नंबरला आणू नाही शकत. पण आपण आत्ता बोललो आहे ट्रेनिंगवर, ते जे 1 नंबरला पळाले ते पण ट्रेनिंग दिल्यानंतरच पळाले. कारण सरळ पळायचं आहे, वाकून पळायचं आहे का ताट पळायचं का, ह्या गोष्टी ट्रेनिंगनीच शिकल्या जातात. म्हणून ट्रेनिंग गरजेची आहे. पण ज्याला पळायचंच नाही 1 नंबरमध्ये, त्याला ट्रेनिंग देऊनही तो 1 नंबरमध्ये येत नाही. ज्याला पळायचं आहे, उदाहरणार्थ आपण असं म्हणू, एका कुटुंबात 3 भाऊ आहेत. ज्याला खूप शिकायचं आहे ना त्यालाही आईवडील तेच आहे, त्यालाही शिकवायची इच्छा आहे. जो साधा शेतकरी असो किंवा
घरचा दुसऱ्या क्षेत्रात काम करणारा माणूस असो, त्या आईवडिलांची इच्छा असते त्यालाही शिकवायचं याची, पण मग तिथून तिन्ही मुलं शिकत नाही. त्याच्यातलं एखाद्याला त्याची मॅच्युरिटी असते, त्याला शिक्षणाची जी आवड असते तोच तो शिकू शकतो. बाकीचे मुलं बाकी व्यवसायात फार पुढं पण जातील, पण सगळेच एकाच क्षेत्रात चालतील असं नाही. मला खूप खूप धन्यवाद. आज या मुलाखतीच्या माध्यमातून बरीचशी माहिती आम्हाला शर्यत क्षेत्र असेल, या वासरांबद्दल असेल, ही मिळाली. मंडळी, सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा नाव नोंदणीचा फॉर्म आहे, त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील नाव नोंदणीचा फॉर्म आहे, हा नक्की भरा. मायक्रोचिप बसवायला सुरुवात झाली. मायक्रोचिप हेच काम करणार आहे की आज कोणती वासरांची वंशावळ, त्याचे आई कोण बाप कोण, हे का महत्त्वाचं आहे. आजपर्यंत आपण कुठलीही गोष्ट जर करायची झालं तर त्याचे कागदोपत्र लागतात, पण इथून पुढील काळामध्ये नक्की शेतकऱ्यांना या गोष्टीची गरज पडणार आहे की बाबा तुमच्या दावणीला असलेली गाय, वासरू, खोंड, बैल हे कुठल्या वंशावळीतले, त्याचे आईबाप कोणतं, याचा कागदपत्र एक आपल्याकडे असावा. खूप कमी खर्चामध्ये मायक्रोचिप बसवली जात आहे, तर याची सुरुवात झालेली आहे. आवर्जून बसवा. खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मंडळी, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मालक. नमस्कार. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.